तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी मला आलेल्या एका कमेंट्सने करू इच्छितो, कारण की ही कमेंट्स मला खूप छान वाटली आणि त्यांनी त्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे किंवा एक प्रकारचं जे त्यांचं दुःख आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला शासनाच्याकडून कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युटी किंवा पेन्शन मिळत नसल्यामुळे आम्हाला पुढचं जे जीवन आहे ते थोडं हालाकीचं जगावं लागत आहे, कारण की औषध आणि अनेक प्रकारच्या इतर जे खर्च असतात तो खर्च कसा भागवायचा याचाच प्रश्न पडत असतो. तर मी कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवतो. तर बघा, सुलोचना कुशेकर यांची ही कमेंट्स आहे. तर सर, तुम्ही असेच व्हिडिओ बनवा, कारण आम्हाला छान माहिती मिळते. मी रिटायर्ड झाले आहे, 28/9/2022ला रिटायर्ड झाले आहे. तर मला पेन्शन व ग्रॅज्युटी मिळेल का? कारण रिटायर्ड झाल्यावर आजारांसाठी औषधं व अनेक विषयी खर्च लागतो. सर, तरी लवकर ह्या गोष्टी झाल्यानंतर फार बरे होईल. धन्यवाद सर. तर धन्यवाद ताई तुमचं पण. तर हे बघा, आता ह्या रिटायर्ड झालेल्या आहेत, सेविका ताई असतील किंवा मग मदतनीस ताई असतील. तर यांनी यांचं म्हणणं इथं मांडलेलं आहे आणि मला हे कमेंट्स पाहून यावर काहीतरी व्हिडिओ आणि त्यांना एक शासनाचं सांगायचं सुद्धा आहे की त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने एक सोय करून दिलेली आहे, एक सुविधा त्यांना दिलेली आहे सरकारने. आणि तो GR सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे की तुमच्यासाठी सरकारने काय केलेलं आहे. रिटायर्ड झाल्यानंतर 2022च्या नंतर जे रिटायर्ड झालेलं आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी सरकारने काय उपाययोजना केलेल्या आहे याबद्दलचं GR तुम्हाला दाखवून देणार आहे. तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, आशा कार्यकर्ते तसेच गटप्रवर्तक सर्वांना माझा नमस्कार. मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तकताई यांच्या संबंधीचे सर्व व्हिडिओज, माहिती, त्याचबरोबर शासकीय योजनेचे GR येत असतात, नवनवीन GR येत असतात, ते त्या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे अंगणवाडी सेविकांबाबत, मदतनीसबाबत. तर याचा व्हिडिओ मी या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, परंतु आता सुलोचना ताईंनी ही जी कमेंट्स केली आहे यावर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला शासनाने हा जो लाभ आहे हा देण्याचे ठरवलेला आहे आणि त्याचा निर्णयसुद्धा आलेला आहे. तर हा लाभ जर तुम्हाला मिळाला नसेल तर याबद्दल तुम्ही थोडी कारवाई करू शकता, तिथं जाऊन विचारपूससुद्धा करू शकता तुमच्या कार्यालयावर. तर बघा, इथं काय लिहिलेलं आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण. तर तुम्ही इथं बघू शकता, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही रिटायर्ड झाले असाल तर, राजीनामा, तुम्ही जर पदाचा राजीनामा दिला असेल तर, मृत्यू किंवा एखादा कुणाचा मृत्यू झाला असेल, किंवा मग सेवेतून काढून टाकण्यात आलं, किंवा मग तुम्हाला सेवेतून काढून टाकण्यात आले असेल, तर अशा संदर्भातील जे 1/4/2022 म्हणजे 1 एप्रिल 2022 नंतरचे जे प्रकरणं झाले तर त्यांच्यासाठी आहे हा शासन निर्णय. म्हणजे आता त्यांना 1/4/2022 नंतर जे रिटायर्ड झाले असतील, जे कामावून काढून टाकण्यात असतील, किंवा जे कोणाचा मृत्यू झाला असेल, तर कुणाने राजीनामा दिला असेल, तर त्यांच्यासाठी ह्या जो लाभ आहे किंवा एक रकमी लाभ देण्याकरिता शासन निर्णय हा काढण्यात आलेला. तर काय आहे या शासन निर्णयामध्ये आपण बघून घेऊया. तर बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा शासन निर्णय क्रमांकसुद्धा यांनी इथं दिलेला आहे. तर बघू शकता, 12 फेब्रुवारी 2025चा हा शासन निर्णय आलेला आहे. इथं दिनांक तुम्ही बघू शकता. तर काही संदर्भ दिलेले आहेत, तर संदर्भाच्या खाली तुम्ही बघू शकता इथं शासन निर्णय इथं दिलेला आहे. तर शासन निर्णयामध्ये काय आहे नेमकं हे सविस्तर आणि ध्यानपूर्वक तुम्ही ऐकून घ्या, वाचून घ्या. तर बघा, शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमधील, तुम्ही बघू शकता, मी पुन्हा वाचून दाखवतो एक वेळ, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमधील, म्हणजे आता तुम्ही बघू शकता एप्रिल 2022 पासून ते आता पुढे ग्रॅज्युएटी कधी लागू होणार, या महिन्यात होणार, 2 महिन्यात होणार, किंवा मग पुढच्या वर्षी होणार, त्या वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कामावून कमी करण्यात आलं, किंवा मग तुम्ही राजीनामा दिला, किंवा मग कुणाचा मृत्यू झाला, तर मग कुणाला समजा सेवानिवृत्त करण्यात आलं, तर अशा ज्या अंगणवाडी सेविकाताई, मिनी अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई आहेत, यांना
बघा काय पुढे, ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर बघा 2022 म्हणजे एप्रिल 2022 पासून तर आता पुढे ग्रॅज्युटी लागू होईपर्यंत, ग्रॅज्युटी 1 वर्षानं होते लागू की 5-6 महिन्यानं होते, तोपर्यंत 2022च्या एप्रिल 2022 पासून तर त्या ग्रॅज्युटी लागू होईपर्यंत या काळात ज्या सेवानिवृत्ती होतील अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई किंवा मग राजीनामा देतील किंवा मग त्यांना कामावून काढण्यात येणार किंवा मग एखादा मृत्यूसुद्धा झाला तर त्यांचा हा लाभ मिळणार आहे. तर बघा त्या अनुषंगाने सन 2024-2025 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 12.50 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही बघू शकता 12.50 कोटीचा निधी हा उपलब्ध झालेला आहे आणि काही जणांच्या जे काही अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, मिनी अंगणवाडी सेविकाताई या रिटायर्ड झाल्या असतील किंवा मग कामावून कमी करण्यात आलं असेल किंवा मग त्यांनी राजीनामा दिला असेल स्वतःला, तर अशा त्यांना किंवा मग एखादीचा मृत्यूसुद्धा झालेला असेल तर अशांना हा जो निधी आहे हा मिळालासुद्धा असेल, कारण की मिळणे सुरू झाला असेल, कारण की हा जो GR आलेला आहे हा 12 फेब्रुवारीचा आलेला आहे 2025. तर तुम्ही बघू शकता 12 फेब्रुवारी 2025चा हा GR आहे आणि त्यानुसार आतापर्यंत काही जणांच्या खात्यामध्ये पैसे गेले असतील किंवा मग गेले नसतीलही तरी तुम्ही कारवाई करा. तुम्ही जर रिटायर्ड असाल, सेवेतून मुक्त झाले असाल किंवा इतर काही झालं असेल या 4-5 गोष्टींपैकी, तर तुम्ही तुमच्या कार्यालयाकडे जाऊन त्याबाबतची चौकशी करू शकता आणि त्याबाबत त्यांना सांगू शकता आणि तुमचा जो ग्रॅज्युटीसारखा जो तुम्हाला एक रकमी निधी सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे तो तुम्ही हासिल करू शकता. तिथं जावं लागेल आणि तिथं त्यांना सांगावं लागेल तुमचं जे, किंवा मग तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमधील सुपरवायझरला भेट देऊन त्यांना सांगावं लागेल. तर पुढे बघा इथं काय लिहिलेलं आहे, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभाच्या प्रस्तावाची योग्य छाननी करून विहित कार्यपद्धतीनुसार संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी. तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या 1/4/2022 नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणाची कार्यवाही एकात्मिक बाल विकास जे आयुक्तालय असते त्यांच्याकडून होणार आहे. तर ते एक रकमी लाभाच्या प्रस्तावांची योग्य छाननी करून नंतरच तुम्हाला तो लाभ मिळत असतो. तर तुम्ही तुमचा प्रस्ताव जो आहे तुमच्या अंगणवाडी सुपरवायझरला भेटून तुम्ही पुढे पाठवू शकता आणि या लाभाचा हे जे निधी उपलब्ध झालेली आहे ग्रॅज्युटीसारखी एक रकमी निधी तुम्हाला देण्यात येणार आहे. ग्रॅज्युटी नाही, ग्रॅज्युटी अजून लागू झालेली नाही आहे, परंतु ग्रॅज्युटीसारखीच एक रकमी लाभ तुम्हाला जोपर्यंत ग्रॅज्युटी लागू होत नाही तोपर्यंत तुम्हाला आता हा जो लाभ आहे एक रकमी लाभ सरकारनं देणं चालू केलेला आहे आणि याचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुपरवायझरला भेटा. त्याचनंतर तुमचं जे जिल्हा पातळीवर जे कार्यालय असते एकात्मिक बाल सेवा योजनेचं तिथं जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता आणि तुमचे जे फॉर्म्स किंवा मग जे प्रस्ताव असतं तो तुम्ही तिथं देऊ शकता. तर अशा प्रकारे तुमचा जो लाभ तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही मिळवून घेऊ शकता, कारण की शासनाने लाभ जो निधी आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सुलोचना ताईंना मी सांगू इच्छितो की ग्रॅज्युटी आणि जी पेन्शन आहे यामध्ये आता सरकार कोणती तरतूद करणार आहे 2022 किंवा 2018 किंवा 2020 पासून जे रिटायर्ड झालेल्या ताई आहेत त्यांना लागू करेल का, किंवा मग आता जे ग्रॅज्युटीचा जो नियम आहे किंवा पेन्शन जो नियम आहे त्यानुसार ते का फक्त या चालू वर्षापासूनच लागू करतील किंवा मग मागचे काही वर्षसुद्धा त्यामध्ये घेतील, याबद्दलचं अजून रीतसर माहिती समोर आलेली नाही आहे. जसं ते समोर येणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत, दाखवणार आहोत. परंतु एक गोष्ट मात्र मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की या शासन निर्णयानुसार हे जे शासन GR आलेला आहे या
GRनुसार 2022 पासून जे रिटायर्ड झालेल्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, मिनी अंगणवाडी सेविकाताई आहेत यांना एकमुश्त रकमी जो लाभ आहे तो देण्यात येत आहे सरकारकडून. तर होऊ शकते की भविष्यामध्ये जेव्हा ग्रॅज्युटी लागू होईल तर ती ग्रॅज्युटीसुद्धा यांना 2022 पासूनच्या जे रिटायर्ड झालेल्या ताई आहेत, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, मिनी अंगणवाडी सेविकाताई, यांना 2022 पासून ज्या रिटायर्ड झाल्या त्यांनासुद्धा ग्रॅज्युटी आणि पेन्शनचा लाभ मिळू शकणार. कारण की त्यांनासुद्धा ते कव्हर करतील त्यांच्या ग्रॅज्युटी आणि पेन्शन नियमामध्ये. कारण की आता जसं त्यांनी सांगितलं की आता GR आलेला आहे हा फेब्रुवारी 2025चा आहे आणि म्हणजे मागच्याच महिन्यातला GR आहे आणि लाभ देत आहेत ते 2022 पासूनच्या रिटायर्ड झालेल्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना. तर 2022चा पासून जे रिटायर्ड झाल्या त्यांचासुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. त्यांचे एकरकमी जो लाभ आहे तो त्यांनी दिल्यात आलेला आहे आणि म्हणून जे ग्रॅज्युटी लागू होईल किंवा जे पेन्शन लागू होईल त्यामध्ये सुद्धा ह्या ज्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना ते बसवणार आहेत. त्यांनासुद्धा आता याचा लाभ ते देणार आहेत असं अंदाज वाटत आहे. तर तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सुलोचना ताईचे मी आणखीन एक बार धन्यवाद देतो मनापासून. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.